नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कालच मी तुम्हाला MPSC राज्यसेवा कंबाईंड एक्झाम या दोन्ही एक्झामसाठी अभ्यासाचं नियोजन कसं करावं याच्याबद्दलचं एक लेक्चर घेतलं होतं. तर आज आपण गृहिणींसाठी अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे तर याच्याबद्दल बोलणार आहोत. कारण गृहिणींसाठी दिवसातलं म्हणजे काल जे आपण 11.5 तासांचं नियोजन पाहिलं तर एवढा वेळ देणं त्यांना शक्य नसतं आणि मग सगळी कामं सांभाळून त्यातून जो वेळ उरेल तर त्या वेळेमधून त्यांना अभ्यासासाठी वेळ द्यायचा आहे. तर त्यांच्यासाठी हे नियोजन आहे. जर तुमच्यापैकी कोणी असं असेल की जे गृहिणी नाही आहेत पण जॉब करतात किंवा मग घरातली इतर जबाबदारी आहे, म्हणजे अगदी पुरुष उमेदवार ज्याचे असतील तरी सुद्धा असं नाही की म्हणजे पुरुष उमेदवारांना पूर्ण वेळ रिकामाच मिळत असेल, जरी पुरुष उमेदवार असतील तर ते सुद्धा या टायमिंगनुसार त्यांचा अभ्यास जो आहे तो मॅनेज करू शकतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिल्यांदा गृहिणी म्हणजे काय तर 24 तास 7 दिवस 12 महिने ज्या ऑन ड्युटी असतात त्यांना मी गृहिणी म्हणते. त्यांच्यासाठी कधी कुठला वीकेंड येत नाही, कधी कुठली गव्हर्नमेंटची सुट्टी त्यांना नसते आणि कधी त्यांना हाफ डे सुद्धा नसतो. एवढं सगळं सांभाळायचं, एवढी मोठी जबाबदारी डोक्यावरती घेऊन प्रत्येकाची मनं सुद्धा ज्यांना सांभाळायची असतात त्यांना मी गृहिणी म्हणते. आणि खरंच तुम्हाला सॅल्यूट की एवढं सगळं करून तुम्ही तुमचं स्वप्न जगायचा प्रयत्न करताय. तर नक्कीच आजचं जे सेशन असेल ते तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासाचं टायमिंग काय आहे ते पाहूयात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली कुठल्या पॉईंटला तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही 24 तास तुमचा अभ्यास कसा करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि यातला प्रत्येक एक पॉईंट जो असेल तो पॉईंट तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे आणि 100% तुमची पोस्ट मिळवून देण्यासाठी या गोष्टींची तुम्हाला मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता तुम्ही गृहिणी असाल तर तुम्हाला एक करायचं आहे, सकाळी किमान 1 किंवा जास्तीत जास्त 2 तास पहाटेचे तुम्हाला काढायचे आहेत. म्हणजे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. बाकीचे तुमचे फॅमिली मेंबर्स उठण्या अगोदर तुम्ही हे मॅनेज करा. म्हणजे आता प्रत्येकाच्या घरातल्या वातावरणानुसार हे ठरेल की बाबा तुम्ही रात्री झोपता किती वाजता, तुमच्या घरातले मेंबर्स किती वाजता येतात, कारण तुम्हाला सगळी कामं करावी लागत असणार. त्यामुळे सकाळी शक्यतो कमीत कमी 1 तास तरी स्वतःसाठी काढा. म्हणजे जर समजा 6 वाजता तुमच्या घरातली सगळी कामं सुरू होत असतील, सगळे लोक उठत असतील, तर तुम्ही 5 वाजता उठा आणि 5 ते 6 या वेळेमध्ये अभ्यास करा आणि 6 पासून तुम्ही तुमचं काम करू शकता. अशा पद्धतीने ओके. सो काहीही झालं तरी सकाळचा थोडा तरी वेळ का होईना तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी द्यायचा आहे. आणि या वेळेमध्ये तुम्हाला असे टॉपिक घ्यायचे आहेत किंवा असे सब्जेक्ट घ्यायचे आहेत जे तुम्हाला टफ वाटतात, ज्याच्यामध्ये स्कोअर करणं तुम्हाला अवघड वाटतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही सकाळी उठलेले असतात तुमच्या मेंदूवरती कसलाही ताण नसतो. तुम्हाला कुणी काहीतरी बोललेलं आहे किंवा घरामधलं काम करताना काहीतरी चुकलेलं आहे म्हणून आज कोणीतरी रागवलेलं आहे किंवा आणखी कोणाचं तरी टेन्शन तुमच्या डोक्यामध्ये आहे, असं काहीही नसतं. आपण अगदी रिलॅक्स असतो आणि त्यामुळे जर सकाळी तुम्ही असा विषय घेतलात तर तो तुम्हाला समजतो पण आणि तुमच्या लक्षात पण राहतो. ओके. त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती सगळी घरातली कामं, म्हणजे मला माहिती आहे की बऱ्याच महिलांना म्हणजे अगदी दुपारी थोडा वेळ म्हणजे विश्रांती घेण्यासाठी सुद्धा मिळत नसेल की मी 10 मिनिटं बसेन आणि रेस्ट करेन, असा वेळ सुद्धा काही महिलांना मिळत नाही. आणि स्पेसिफिकली ज्यांच्याकडे लहान मुलं असतात त्यांचं तर जोपर्यंत लहान बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत बाकीची कामं आवरून घ्यायची असतात. त्यामुळे तो वेळ तुम्हाला अभ्यासाला देता येत नाही. मात्र तुम्हाला काय करायचं आहे, दुपारी 1 तास, म्हणजे ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी 1 तास, ज्यांच्या घरी लहान मुलं नाही आहेत ते 2.5 तासापर्यंत वेळ देऊ शकतात. तो वेळ तुम्हाला काढायचा आहे. आणि त्या वेळेमध्ये जर तुम्हाला पॉसिबल असेल तर त्या वेळेमध्ये एखादी प्रश्नपत्रिका, पण तो वेळ असा असावा की त्या 1 तासामध्ये तुम्हाला कोणीही डिस्टर्ब नाही करणार. म्हणजे मधूनच कोणीतरी हाक मारतंय, कोणीतरी उठवतंय, काहीतरी काम सांगतंय, असा वेळ तो असू नये. जर तसं होत असेल, तुम्हाला डेली डिस्टर्ब होणार असेल तर मग तुम्ही हा वेळ प्रश्नपत्रिकेसाठी देऊ नका. संध्याकाळचा वेळ मी तुम्हाला देणार आहे तो तुम्ही प्रश्नपत्रिकेसाठी द्या. मग दुपारी तुम्हाला काय करायचं आहे, 1 तासाचा वेळ लावून बरोबर तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. आणि त्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं त्याचा व्हिडिओ मी वॉरियर ऑफिसरला टाकलाय, तो तुम्ही प्लीज बघून घ्या. कारण तिथे 65 मार्क्सची स्ट्रॅटेजी मी दिलेली आहे आणि ती तुम्हाला पण लागू होते. तर मग तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करायचं आहे व्यवस्थितपणे, ते तुम्ही रात्री सुद्धा करू शकता. जर समजा तुमच्याकडे लहान मुलं असेल तर तुम्ही लहान मुलाला खेळवत तुमचा अभ्यास कसा करू शकता ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा आपण टाइम टेबल पाहूयात, त्याच्यानंतर प्रत्येक ट्रिक मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. ओके. सो दुपारी तुम्ही 1 किंवा 2.5 तास, 1 ते 2.5 तास या, म्हणजे कमीत कमी 1 जास्तीत जास्त 2.5 तास तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. जर एखाद्याकडे याच्यापेक्षा जास्त वेळ अवेलेबल होत असेल तर छानच आहे की तुम्ही दिलत तर चालेल.
रात्री पुन्हा एकदा आता परत आपल्या फॅमिली मेंबर्स म्हणजे किती वाजता झोपतात किंवा बाकीच्यांची कामं किती वाजता संपतात याच्यावरती तुमचं झोपेचं टायमिंग ठरत असेल आणि तुम्ही दिवसभर कंटाळून गेलेले असाल, तर जर तुम्ही रात्री म्हणजे तुम्हाला रात्रीचं जर शक्यच नसेल कारण खूप स्ट्रेसमुळे सगळ्या टेन्शनमुळे जर तुम्हाला रात्रीचं अजिबात पॉसिबल नसेल, तर तुम्ही ॲटलिस्ट 15 मिनिटं स्वतःसाठी काढा. ओके, मी फक्त कमीत कमी 15 मिनिटं म्हणते, जास्त नाही. तर 15 मिनिटं तर तुम्ही नक्कीच काढू शकता झोपण्यापूर्वी. जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर 1 ते 2 तास तुम्हाला द्यायचा आहे आणि ज्यांनी दुपारी क्वेश्चन पेपर सोडवायला नसेल मग त्यांनी रात्री क्वेश्चन पेपर सोडवा. क्वेश्चन पेपर मस्ट आहे. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झामची अजिबात आयडिया येत नाही आणि एक्झाममध्ये क्वालिफाय होण्याच्या रेसमध्ये तुम्ही खूप पाठीमागे राहता. जर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवले तर तुमचे 90% चान्सेस तिथेच वाढतात की तुम्ही क्वालिफाय व्हाल. त्यामुळे मी तुम्हाला परत परत सांगते, फक्त पुस्तकं वाचत बसू नका, त्याचा काहीही फायदा नाही. फक्त घोकंपट्टी करू नका. जेवढे जास्त तुम्ही MCQ सोडवाल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल. ओके, तर संध्याकाळी मग जर तुम्ही दुपारी वेळ दिलेला नसेल तर संध्याकाळी 2 तासाचा वेळ तुम्हाला द्यायचाच आहे. जर तुम्ही दुपारी वेळ दिलेला असेल तर संध्याकाळी 1 तासाचा वेळ तुम्ही देऊ शकता. आणि जे मी 15 मिनिटं म्हणते त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट आज सकाळपासून तुम्ही काय केलं म्हणजे सकाळचा 1-2 तास असेल किंवा दुपारचा वेळ असेल त्याच्यामध्ये काय केलं आणि उद्या तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला त्या 15 मिनिटांमध्ये लिहून काढायचं आहे. याचा फायदा काय होईल की ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या दिवशी अभ्यासाला नवीन एखादा सब्जेक्ट घ्याल तर तिथे जे तुमचं कन्फ्युजन होतं की अरे मला हे नाही वाचू वाटत, मी आता काय वाचू, मग तुम्ही एक विषय घेतला आणि तुम्हाला लगेच 5 मिनिटांनी वाटतं की अरे हे नाही मला दुसरं काहीतरी वाचायचंय, मग तुम्ही तो विषय क्लोज करता. परत तुम्ही दुसरा घेता आणि दुसरा घेतला की वाटतं अरे नाही मी पहिलं वाचत होतो तेच बरोबर होतं आणि याच्यामध्ये तुमचा अजिबात अभ्यास होत नाही. सो हा टाइम जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर रात्री झोपताना 15 मिनिटं द्या आणि त्याच्यामध्ये आज दिवसभर काय केलं, उद्या मला काय करायचं आहे ते पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करा. म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचेल. ओके, आता इथे मी लिहिले 24 तास अभ्यास जगा. आता 24 तास अभ्यास जगायचा म्हणजे काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही ट्रिक सिरियसली सांगते. जे कोणी जॉब करतात, जे कोणी म्हणजे गृहिणी आहेत, ज्यांना सगळं काही सांभाळून घरची जबाबदारी बघून ज्यांना एक्झाम करायची आहे ना, त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे आणि ती 100% लागू पडते. ओके, तर आता ती कशा पद्धतीने लागू पडते. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही ज्यावेळेला स्वयंपाक करत आहात त्यावेळेला तुम्ही एक म्हणजे माध्यम वापरू शकता. ते म्हणजे जे आता तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहताय तर असे काही अभ्यासाचे व्हिडिओ लेक्चर्स जे असतात सब्जेक्ट वाईज, जे की तुम्हाला वॉरियर ऑफिसर किंवा ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी दोन्हीकडे मिळते. तर ते तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवत आहात त्यावेळेला तुम्ही जर तो व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप्स जरी असतील तर ते जर तुम्ही प्ले केलं तर ॲटलिस्ट ते शब्द तुमच्या कानावरती पडतात आणि अशामध्ये नाही म्हटलं म्हणजे 100च्या 100 वाक्य नाही लक्षात राहिली तर किमान 10 वाक्य तरी तुमच्या लक्षात राहतील आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये होईल. म्हणजे स्वयंपाक करताना इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा किंवा उगीचच जर घरामध्ये कोणी नसेल तुम्ही एकटाच स्वयंपाक करत असाल तर फक्त स्वयंपाक म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये गुरफटून जाण्यापेक्षा तुमच्या कानावरती जरी पडलं ॲटलिस्ट, की बऱ्याचदा असं होत असेल की तुम्ही गाणी ऐकत असाल किंवा कोणाशी गप्पा मारत असाल, त्याऐवजी तुम्ही काय करा तर तुमच्या फोनवरती किंवा तुमच्या घरामध्ये जर कम्प्युटर असेल किंवा तुमच्याकडे LED असेल तर पेनड्राईव्ह घ्या एक किंवा कार्ड रीडर घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचे व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत ते डाउनलोड करून टाका आणि तुमच्या स्वयंपाकाच्या वेळेमध्ये तुम्ही ते प्ले करा. याचा फायदा तुम्हाला हा होईल की तुमचं काम पण होईल आणि त्याचबरोबर तुम्ही अभ्यासाच्या टचमध्ये सुद्धा राहाल. आणि जो तुम्हाला आळस आलेला असतो किंवा नंतर सगळं काम झाल्यानंतर वाटतं की अरे माझा काही अभ्यास झाला नाही आणि अभ्यास झाला नाही या टेन्शनमध्ये पुढचे 2 तास अभ्यास होत नाही. सो हा तुमचा वेळ आहे ना तो रिलॅक्स राहील. ओके, सो पहिली ट्रिक ही होती की तुम्हाला काय करायचंय ज्यावेळेला तुम्ही स्वयंपाक वगैरे करत आहात त्यावेळेला तुम्ही ऑडिओ लेक्चर्स असतील किंवा व्हिडिओ लेक्चर्स असतील तर ते तुम्ही ऐकू शकता आणि रिवाइज करू शकता. ओके, त्यानंतर दुसरा पॉईंट जो मी मगाशी तुम्हाला म्हटलेलं की ज्या महिला लहान मुलांना घेऊन वगैरे म्हणजे सांभाळत ज्या अभ्यास करत आहेत तर त्यांच्यासाठी काय, तर तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळत अभ्यास करायचे. मला माहिती आहे की तुम्ही जर मुलांना घेऊन बसलात तर तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकणार नाही, तुम्ही वाचू शकणार नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तुमची एक छोटीशी वही बनवा ज्यावेळेला तुमच्याकडे वेळ असेल. म्हणजे आता तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर जरी ती नोटबुक बनवायला बसलात तरी चालेल. त्याच्यामध्ये तुम्ही काही असे पॉइंट किंवा असे टॉपिक लिहून ठेवा जे तुम्हाला सोपे वाटतात पण एकदा तरी रिवाइज झाले पाहिजेत.
त्याचबरोबर काही ट्रिक्स असतात, म्हणजे महाराष्ट्राची नदी प्रणाली कशी लक्षात ठेवायची, कोकणातील नद्या खाड्या कशा लक्षात ठेवायच्या, महाराष्ट्रातील शिखरं कशी लक्षात ठेवायची. इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा बऱ्याचशा ट्रिक्स आहेत. त्यानंतर सायन्समध्ये बऱ्याचशा ट्रिक्स आहेत. तर या ट्रिक्स ज्या असतात, तर त्या ट्रिक्सची एक छोटीशी नोटबुक तुम्ही बनवून ठेवा. ओके. आणि तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांचं बाकीचं काम आवरत आहात, म्हणजे त्याला अंघोळ घालणं असेल किंवा त्याचं बाकीचं काम जे तुम्ही आवरत आहात, त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांशी बोलतच असतात, काही ना काहीतरी गप्पा मारतच असतात. त्यावेळेला तुमच्या मुलांना तुम्ही त्या ट्रिक सांगा. म्हणजे उदाहरणार्थ जर मी तुम्हाला सांगितलं, तर कोकणातील नद्यांच्या खाड्यांची जी ट्रिक आहे, तर ती ट्रिक जी आहे ती तुम्ही आता सहज बोलत-बोलत तुम्ही तुमच्या मुलाला जर ते म्हटलात, तर ते थोडंसं तुम्ही तालासुरामध्ये जर म्हटलं, तर तुमच्या बाळाला पण मज्जा वाटेल, की अरे आई काहीतरी गाणं वगैरे म्हणते आणि त्याच्यामध्ये तुमची ट्रिक पण रिवाईज होईल. म्हणजे अशा अशा पद्धतीने तुमचा अभ्यास सुद्धा होईल आणि ही ट्रिक 100% काम करते, हे लक्षात ठेवा. कारण अशा गोष्टी ज्या तुम्ही असं सहज बोलत कोणाला तरी सांगितलेल्या असतात, त्या तुम्हाला लाईफटाईम लक्षात राहतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, मी नेहमी सांगते, की आपण 2-3 वेळा वाचणं आणि एकदा लिहिणं, हे बरोबर असतं, बरोबर? म्हणजे 2-3 वेळा वाचल्यानंतर जेवढं तुमच्या लक्षात राहतं, तेवढं एकदा लिहिण्याने लक्षात राहतं. तसंच तुम्ही 10 वेळा लिहिल्यानंतर जी गोष्ट लक्षात राहते ना, ती गोष्ट फक्त एकदा शिकवल्याने लक्षात राहते. म्हणजे तुम्ही कोणाला तरी जर एखादा लेसन टीच केला, काही शिकवलं, तर ते तुमच्या जास्त लक्षात राहतं. आणि म्हणून तुम्हाला काय करायचंय, तुमची जी लहान मुलं आहेत, तर त्या लहान मुलांना तुमचा एखादा छानसा टॉपिक घ्या आणि तो उगीचच त्याला एक्सप्लेन करत बसा. त्याला काहीही समजणार नाही, पण तुमच्या तरी लक्षात राहील. तुम्हाला सांगताना फक्त काय करायचं, थोडे हात वारे करा, थोडे हावभाव करा. म्हणजे तुमच्या मुलाला सुद्धा काय वाटेल, की आई काहीतरी गोष्ट सांगते. पण तुम्ही गोष्ट सांगत नसाल, तुमचा टॉपिक सांगत असाल. याच्यामध्ये तुमच्या टॉपिकची पण तयारी होईल आणि तुमचं बाळ पण खेळेल. सो ही ट्रिक पण तुम्ही तिथे वापरू शकता. ओके. त्याच्यानंतर करंट अफेअर्स. करंट अफेअर्स कशा पद्धतीने करायचं? आता जेव्हा तुमच्या घरातले सगळे मेंबर्स घरी असतील, अर्थातच ते टीव्ही पाहत असतील, ते न्यूज पाहत असतील. तर न्यूज ते ज्यावेळेला पाहतात, त्यावेळेला न्यूज तुमच्या पण कानावर येतील. त्यामुळे आता तुम्ही सध्या तर न्यूज ऐकाल. आत्तापर्यंत जे झालेले आहेत करंट अफेअर्स, तर ते तुम्ही अभ्यासले नसतील. तर त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही घरातल्यांसोबत कसा करू शकता ते मी सांगते तुम्हाला. समजा फॉर एक्झाम्पल आता जे चीन आणि भारत यांच्यामध्ये जे काही चालू आहे, तर याच्यावरती घरात कुठे ना कुठेतरी डिस्कशन काही ना काहीतरी झालंच असेल, बरोबर? म्हणजे की जसं आता म्हणजे चीनच्या हल्ल्यामध्ये आपले काही सैनिक वारले वगैरे, तर शहीद झाले. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर ते घरातले ज्यावेळेला ऐकत असतील किंवा बोलत असतील, मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे, या घडामोडींचा अभ्यास स्वतः करायचा आहे आणि चीन आणि भारताचे अगोदरचे संबंध कसे होते किंवा ते कशा पद्धतीने बिघडत गेले किंवा भारत आणि चीन यांच्यामध्ये कुठला तरी करार झाला होता का? असं काय कारण आहे की भारत आणि चीनच्या बॉर्डरवरती असणारे जे सैनिक आहेत, तर त्यांच्या हातामध्ये बंदूक नसते. त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? किंवा सियाचीन हे ठिकाण कुठे आहे? किंवा पोंगयांग लेक जे आहेत ते कुठे आहे? ह्या लेक जे आहे ते कुठे आहे? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्ही सहज तुमच्या घरातल्यांना सांगू शकता. म्हणजे ते जर बोलायला लागले भारत आणि चीनमध्ये असं झालं, तर तुम्ही सांगू शकता, असं झालं होतं की भारत आणि चीनमध्ये हा करार झाला होता. या वर्षी झाला होता. त्या करारानुसार काय ठरलं किंवा केव्हापासून ही धुसफूस आहे? ही लाईन एक्झॅक्टली कुठे आहे? म्हणजे लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल जी म्हणतो ती कुठे आहे? तर अशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्ही घरातल्यांसोबत सुद्धा डिस्कस करू शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला हा होईल, की तुम्ही ते त्यांना सांगितल्यामुळे तुमच्या जास्त लक्षात राहील. एकदा तुम्ही फक्त हे जे मी सांगते ना, ते फक्त एका आठवड्यासाठी ट्राय करून बघा. 100% तुम्हाला फरक पडेल. कारण जे विद्यार्थी म्हणजे तुम्हाला पूनम पाटील मॅडम माहीत असतील, त्या जॉब करत होत्या. 8 तासांची ड्युटी करून त्यानंतर घरी येऊन अभ्यास करत होत्या. तरीसुद्धा राज्यामध्ये मुलींमध्ये प्रथम आलेल्या आणि तेही राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये. सो अशी खूप उदाहरणं आहेत, जे लोकं जॉब करत-करत ज्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे आणि ज्यांनी टॉपसुद्धा केलेलं आहे. ओके. तर त्याच्यामुळे तुम्ही अजिबात असं सगळ्यात पहिल्यांदा तर हे डोक्यातून काढून टाका, की माझ्याकडे वेळ नाहीये, इतर लोकं किती अभ्यास करतायत. बाकीच्यांच्या 10 तासाच्या अभ्यासाशी तुम्हाला काहीच घेणं-देणं नाही. मी 2 तास अभ्यास केला, तो 2 तासाचा अभ्यास मला किती महत्त्वाचा आहे, हे तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ओके. आता त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे कधी-कधी तुम्हाला खूपच कंटाळा येऊ शकतो. म्हणजे काम आणि अभ्यास हे सगळं मॅनेज करता-करता कधी-कधी एवढं थकायला होतं, की आता बास मला हे काहीच नको असं वाटतं. अशा वेळेला काही मोटिव्हेशनल व्हिडिओज पहा. मोटिव्हेशनल व्हिडिओजसुद्धा तुम्हाला वॉच युअर ऑफिसरला मिळतील. मी इथे जाहिरात वगैरे करत नाहीये, पण मला कळतंय की म्हणजे तुम्हाला सगळं सांभाळून, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून जेव्हा करायचं असतं, त्यावेळेला त्या ताणतणावाचं नियोजन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
त्यामुळे मग तुम्ही काही असे मोटिव्हेशनल व्हिडिओज पहा, की ते पाहिल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि मग तुम्ही नंतर एखादा टॉपिक करायला घ्या. डायरेक्टली खूप कंटाळा आला आणि तसेच जर तुम्ही वाचायला बसलात, तुम्ही तासनतास पुस्तक घेऊन बसाल, पण आउटपुट 0 असेल. तर असं करू नका. त्यापेक्षा 5 मिनिटं सुरुवातीचे जरी तुमचे गेले, की बाबा मी एखादा व्हिडिओ पाहून मला फ्रेश वाटते, तर मी तो व्हिडिओ पाहीन आणि नंतर मी सुरू करेन. तर मग त्या पद्धतीने करा. म्हणजे तुमचं पुढचे 2 तास वाया जाण्यापेक्षा 5 मिनिटं तुमचे इकडे-तिकडे गेलेली बेटर राहील. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचं तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की तुम्ही क्वेश्चन पेपर एकतर दुपारी सॉल्व्ह करा, जर कोणी डिस्टर्ब करणार नसेल. नाहीतर मग रात्री तुम्हाला कंपल्सरी तो सॉल्व्ह करायचा आहे. पण कधीही सकाळी उठल्या-उठल्या पहाटे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला घेऊ नका. ओके. त्याच्यानंतर जे कोणी जॉब करत असतील, तर त्यांच्याकडे वीकेंडचा वेळ असतो. ओके. म्हणजे तुम्हाला सॅटर्डे किंवा संडे हॉलिडे असतो. काही-काही जणांना सॅटर्डे, संडे दोन्ही दिवशी सुट्टी असते. मग तो जो वेळ असेल ना, तर त्या दिवशी तुमचा दिवसातून किमान 4 तास तरी अभ्यास झाला पाहिजे. मला माहिती आहे की तुम्ही जॉब करत असाल, तर वीकेंडच्या दिवशी तुम्हाला घरातलंच काम इतकं असतं, की मग त्या दिवशी पण तुम्हाला अभ्यासाला वेळ देता येत नाही. पण तुम्ही 4 तास तरी त्यावेळेला काढू शकता. आता गृहिणींसाठी वीकेंड वगैरे असं काही नाही, कारण त्यांचा वीकेंड तर बाकीच्यांच्या सुट्ट्या आणि बाकीच्यांची मनं राखण्यातच जातो. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल, तेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं. फक्त एक डोक्यात ठेवायचं, की एक दिवस आपलाही दिवस येणार आहे, जेव्हा बाकीचे सगळे आपली उठाठेव करणार आहेत आणि त्याच्यासाठी आत्ता तुम्हाला कष्ट घ्यायचे आहेत. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची एक टिप मला तुम्हाला द्यायची आहे आणि ती म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला MPSC द्यायची आहे, तुम्हाला राज्यसेवा द्यायची आहे, तुम्हाला कंबाईन द्यायची आहे, असाच अभ्यास करा. एखाद्या गोष्टीमधला तज्ञ बनायचं आहे किंवा मला त्याच्यामध्ये PhD करायची आहे, मला संशोधक बनायचं आहे, अशा पद्धतीने कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करू नका. हे स्पेशली गृहिणींसाठी आणि जॉब करणाऱ्यांसाठी आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. म्हणजे मला नक्की काय म्हणायचं तेही मी तुम्हाला सांगते. तज्ञ बनू नका म्हणजे काय, की आता अर्थशास्त्र हा विषय घेतला. अर्थशास्त्र तुम्हाला अभ्यासासाठी आहे, बरोबर? मग तुम्हाला अर्थशास्त्रातलं एवढं सगळं माहिती असलं पाहिजे का, की जेवढं भारताच्या अर्थमंत्र्याला माहिती आहे? किंवा म्हणजे IMFचं जो कोणी मेन आहे त्यांना माहिती आहे किंवा वर्ल्ड बँकेचे जे कोणी मेन आहेत त्यांना माहिती आहे. एवढं सगळं माहीत असण्याची आवश्यकता आहे का तुम्हाला इकॉनॉमिक्स? नाही ना. मग त्याच्यासाठी वेळ घालवू नका. तुम्ही वेळ कुठे घालवा, की जे टॉपिक इम्पोर्टंट आहेत, जे टॉपिक आउटपुट देणारे आहेत, अशाच टॉपिकसाठी वेळ घालवा. तुम्ही जर विनाकारण तासनतास तो सब्जेक्ट म्हणजे अगदी खोलात जाणार हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, ते म्हणजे काय शोधत बसलात तर आत्ता ती वेळ नाही. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही करा, पण आत्ता करू नका कारण आत्ता आपली एक्झाम खूप जवळ आली. ओके. सो इकॉनॉमिक्स असेल किंवा पॉलिटी तुम्हाला लगेच उठून निवडणुकीला उभं राहायचंय का तुम्हाला पॉलिटीमधलं सगळं माहीत असायला? नाही. जे टॉपिक इम्पोर्टंट आहेत, जेवढे टॉपिक महत्त्वाचे आहेत, तेवढ्याच टॉपिकचा अभ्यास करा आणि त्याच्यात पण जे टॉपिक जास्त आउटपुट देतात. म्हणजे काही वेळेला असं असतं, की एक टॉपिक आहे, त्याच्यावरती प्रत्येक वर्षी आयोगाने 2 किंवा 3 प्रश्न विचारलेत. ओके. असा एक टॉपिक एका बाजूला ठेवा आणि दुसरा टॉपिक असा आहे, की मागच्या 8-9 वर्षात आयोगाने फक्त एकच प्रश्न त्या टॉपिकवर विचारलाय. मग तुम्ही प्रेफरन्स कुठल्या टॉपिकला द्यायला पाहिजे? ज्याच्यावरती आयोगाने 2-3 प्रश्न प्रत्येक वर्षी विचारलेत. असे टॉपिक तुम्ही फोकस करा. ज्या टॉपिकवरती 8-9 वर्षात एकच प्रश्न विचारलाय, तो टॉपिक तुम्ही अजिबात नाही वाचला तरी सुद्धा चालेल. फक्त त्या टॉपिकवरती जो प्रश्न आयोगाने विचारलाय, तो प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन एवढंच तुम्ही वाचा आणि त्याच्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं सुद्धा खूप झाली. तर अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची म्हणजे टॉपिक वाईज लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे, की कोणते टॉपिक इम्पोर्टंट आहेत, कोणते टॉपिक इम्पोर्टंट नाहीत आणि मग हे सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल, तर त्यासाठी इम्पोर्टंट काय आहे? मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. आता विश्लेषणाचे व्हिडिओज मी ऑलरेडी टाकलेले आहेत, पण त्याच्यातून सगळ्या टॉपिक्सची लिस्ट तुम्ही काढत बसलात, तर तेवढा वेळ पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल, कारण तुम्हाला सगळं घरातलं काम वगैरे सांभाळून करायचं आहे. तर राज्यसेवेसाठी कुठले इम्पोर्टंट आहेत त्याचं ऑलरेडी मी लेक्चर अपलोड केलेलं आहे. बाकीचे सब्जेक्ट जे आहेत इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे आणि गणित बुद्धिमत्ता सुद्धा आहे आणि करंट अफेअर्स. तर त्याचं प्रत्येक टॉपिक कोणता टॉपिक इम्पोर्टंट आहे, कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे आणि कोणता टॉपिक तुम्हाला जास्त आउटपुट मिळवून देऊ शकतो, याचे व्हिडिओज मी लवकरच वॉरियर ऑफिसरला अपलोड करते. तर ते नक्की पहा. त्याचा फायदा तुम्हाला इकडे तुमच्या अभ्यासामध्ये होईल. सो जेवढे पॉईंट मी सांगितले की म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, रात्रीच ठरवायचं उद्या काय करायचं आहे ते. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या घरामधले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत तुमच्या अभ्यासाचे पॉईंट्स डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर लहान मूल जर असेल तुमच्या घरी त्याला खेळवत-खेळवत तुम्ही तुमच्या ट्रिक्स रिवाईज करू शकता.
त्याचबरोबर स्वयंपाक करताना तुम्ही ऑडिओ, व्हिडिओ जे काही असेल ते प्ले करायचं आहे. तुम्हाला खूपच कंटाळा आला, खूप दमला असाल किंवा घरामध्ये कोणाशी वाद झाला, काय झालं आणि तुम्हाला खूपच म्हणजे नको-नको झालं असेल, तर त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की स्वतः कसे फ्रेश राहाल आणि त्याच्यासाठी तुम्ही एखादा मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहू शकता. पण क्वेश्चन पेपर हा एक महत्त्वाचा पॉईंट मी सांगितलेला तो मस्ट आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. डेली सॉल्व्ह करा असं मी म्हणत नाही. पण ॲटलीस्ट तुम्ही सध्या म्हणजे एवढा महिना तुम्ही जर समजा एक 3 दिवसाच्या गॅपनंतर एक या पद्धतीने सोडवलं तरी सुद्धा चालेल. जे जॉब करतायत, ज्यांना वीकेंडची सुट्टी असते, तर त्यांनी वीकेंडला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगितलेली, आवश्यक आहे तेवढाच अभ्यास करा. कोणत्याही सब्जेक्टमध्ये तज्ञ बनण्याचा विचार करू नका. आणि आणखी एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे जे टॉपिक तुमचे वाचून झालेत, सकाळी-सकाळी किंवा रात्री तुम्ही एक काम करू शकता. एक छोटीशी डायरी मेंटेन करा किंवा जर तुम्हाला तसं नसेल कम्फर्टेबल वाटत, तर एखादं पेज तुम्ही छोटंसं चिठ्ठी तुमच्यासोबत ठेवू शकता. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तर रात्री झोपताना किंवा सकाळी तुमचा अभ्यास झाल्यानंतर सकाळी त्याच्यावरती तुम्हाला पॉइंट लिहून काढायचे आहेत. कसे लिहून काढायचे आहेत? समजा तुम्ही पंचवार्षिक योजना हा घटक वाचलेला आहे सकाळी, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या चिठ्ठीवरती तुम्हाला पॉइंट लिहायचे आहेत, की कालावधी म्हणजे फक्त एवढंच लिहायचं. पहिली पंचवार्षिक योजना हे तर तुमच्या लक्षात राहील. फक्त त्या चिठ्ठीवरती लिहायचे शब्द मी तुम्हाला सांगते. कालावधी, त्यानंतर प्रतिमाण, त्यानंतर जे आपण म्हणतो उपनाव, योजनेचं उपनाव काय आहे ते, त्याच्यानंतर महत्त्वाचे कोणते प्रोजेक्ट त्याच्यामध्ये उभारले गेले किंवा महत्त्वाच्या कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या. असे 3-4 पॉइंट तुम्हाला त्या पेपरवरती लिहून काढायचे आहेत. आता दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं बाकीचं काम करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कपडे धुतात, तर त्यावेळेला तुम्ही जर त्यातला एखादा पॉइंट बघितला, की हां, इथे योजनेचं नाव म्हणजे तुम्हाला आठवायचं की योजनेचं उपनाव काय? तर तो पॉइंट तुम्ही बघून लगेच तिथल्या तिथे तुमचं मनातल्या मनात रिवाईज करू शकता किंवा तुम्हाला कालावधी आठवायचा आहे. तर तुम्ही ते पॉइंट जे आहेत, ते पॉइंट तुम्ही तिथल्या तिथे रिवाईज करू शकता तुमची कामं करत असतानाही. आणि यालाच मी म्हणते अभ्यास जगणं. म्हणजे 24 तास तुम्ही जो तुमचा अभ्यासामध्ये राहाल, तर ते तुम्ही या पद्धतीने राहाल. जास्तीत जास्त तुमचे टॉपिक तुम्ही डिस्कस करा आणि अशा पद्धतीने डिस्कस करा, की समोरच्याला असं पण नाही वाटलं पाहिजे, की ही काहीतरी वेगळंच बडबडते. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने ते डिस्कस करा, की समोरच्याचं पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. मग आता तुम्ही जसं मी मगाशीच उदाहरण सांगितलं तुम्हाला, की चीन आणि भारताचं जे काही वाद चालू आहे. मग आता त्याच्यासोबतच काही ठिकाणी चर्चा काय आहे, की बिहारचे इलेक्शन्स आलेले आहेत आणि म्हणून हे झालंय. मग तुम्ही लगेच बिहारची विधानसभेची सदस्य संख्या काय आहे, हे तुम्हाला आठवलं पाहिजे. त्याच्यानंतर विधान परिषद आहे का? असेल तर तिथली सदस्य संख्या किती आहे? हे आठवलं पाहिजे. बिहारचं लोकसंख्येमध्ये किती लोकसभेमध्ये किती प्रतिनिधी असतात? त्यानंतर राज्यसभेमध्ये किती प्रतिनिधी असतात? ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तिथल्या तिथे लगेच बोला तुम्ही. रिवाईज करा. तुमच्या फॅमिली मेंबर्सला सांगा, की आता लोकसभेमध्ये एवढे-एवढे मेंबर्स जायचे आहेत किंवा मग आता विधान परिषदेमध्ये एवढे-एवढे त्यांचे मेंबर्स आहेत आणि ते निवडून यायला पाहिजेत. तुम्ही त्यांच्या चर्चेमध्ये तुमचा अभ्यास घुसवा. आणि याच्यामुळे काय होईल, की तुमच्या घरातल्यांचा पण तुम्हाला त्रास नाही होणार आणि घरातल्यांनाही तुमच्या अभ्यासाचा त्रास नाही होणार आणि याच्यामध्ये तुमचा अभ्यास पण होऊन जाईल. सो जेवढ्या ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत, तेवढ्या ट्रिक्स जर तुम्ही आजमावल्या, तर तुमचा 95% अभ्यास इथेच कव्हर होतो आणि जो 5% उरतो, त्या 5% साठी तुम्हाला एक्झामच्या जस्ट अगोदर म्हणजे एक्झामला 1 महिना, 1.5 महिना शिल्लक असताना मी तुम्हाला मस्त असा स्टडी प्लॅन देईन. त्याच्यामध्ये तुमचा तो सुद्धा 5% राहिलेला अभ्यास कव्हर होईल आणि तुम्ही एक्झाममध्ये 60 पर्यंत मार्क्स घेऊ शकता. याची गॅरंटी मी तुम्हाला देते. पण तुम्हाला सगळ्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. सो आय होप की आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर तुम्हाला हे हेल्पफुल वाटलं तर लेक्चरला नक्की लाईक करा. तुमच्यासारखा आणखी कोणी घरी राहून अभ्यास करणारा असेल, कोणी गृहिणी असतील, जॉब करत असतील तर त्यांच्यासोबतही हे लेक्चर शेअर करा. कारण त्यांनाही फायदा झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती फॉलो करू शकता. तिथेही तुम्हाला स्टडी प्लॅनचे खूप सगळे व्हिडिओज मिळतील आणि अभ्यासाशी रिलेटेड सुद्धा इकॉनॉमिक्सच्या वगैरे संकल्पना खूप सोप्या भाषेत दैनंदिन जीवनाच्या उदाहरणामध्ये तुम्हाला मिळतील. सो तुम्ही तिथेही मला फॉलो करू शकता. आय होप आजच्या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल आणि तो फायदा तुम्ही घ्याल सुद्धा. सो कीप स्टडिंग, स्टे सेफ. थँक यू.